भाजपाचे माजी तालुका उपाध्यक्षांचा शिवसेना उभाटात जाहीर प्रवेश। रिसोड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी विरोधी भूमिकेला व भाजपमधील स्थानिक नेतृत्वाच्या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून रिसोड तालुक्यातील किसान आघाडीचे माजी तालुका उपाध्यक्ष गजानन लक्ष्मण बाजळ यांचा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात दिनांक 30 जुलैला जाहीर प्रवेश झाल्याच्या एका प्रसिद्ध पथकाद्वारे कळवण्यात आले आहे। नवीन पक्ष प्रवेशाच्या कारणात त्यांनी नमूद केले आहे की शेतकऱ्यांच्या प्रती असलेली प्रचंड संवेदनशीलता व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन रिसोड विधानसभेचे सहसंपर्क प्रमुख विश्वनाथ सानप व उपजिल्हा प्रमुख डॉक्टर चंद्रशेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रिसोड येथील कार्यालयात सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला असल्याचं सांगितले। या प्रसंगी तालुका प्रमुख नारायण आरू, तालुका संघटक आनंद कुलाळ, युवासेना उपजिल्हा प्रमुख गणेश देशमुख, युवासेना तालुका प्रमुख गजानन सानप, केनवड सर्कल प्रमुख सुरेश बाजळ आदी पदाधिकारी व शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते। सदर प्रवेश प्रक्रियेत ज्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली त्यात रिसोड तालुका समन्वयक घनश्याम मापारी यांचा सिंहाचा वाटा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विचाराने जनसामान्यांचे काम करून पक्ष संघटन मजबूत करण्याचं काम आगामी काळात सुरू करू असे गजानन बाजळ यांनी पक्ष प्रवेशावेळी सद्भावना देखील व्यक्त केल्या आहेत। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी आत्माराम जाधव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.